बरवे माझ्या केले मने, बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. साधनांचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने, अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, कोण करे खोळंबा अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. समचरण सरोजम सांद्रे लांबुदाभम, जगन्नीत पाणी मंडणम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम अनुमान, दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेत विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. ते वंदू श्री गुरु चरण, ते वंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले अभयाचे जावे ठाया देवराया प्रतापे. विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून तुकोबाराय मनाचे आभार व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
दिवसाची ही प्रॅक्टिस होती कीर्तन सेवा ही नम्रप्रमाणे माझ्या वाटेला आलेली असून सद्गुरू बाबा जशी बुद्धीची तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल तर प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय मनाचे आभार व्यक्त करतात. का बरं मनाचे आभार व्यक्त करतात? असं काय केलं या मनाने? बरं, आभार कधी व्यक्त केले जातात? तर एखादा आपल्याकरता काहीतरी करतो, एखाद्याचा आपल्यावर भार असतो आणि त्याच्या त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण उत्तीर्ण काय होऊ शकत नाही म्हणून आपण तिथे शब्दाने आभार व्यक्त करतो. आज तुकोबाराय मनाचे आभार व्यक्त करतात. काय केलं बरं या मनाने? बरं, मन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. मन हे सगळ्यांजवळ आहे. प्रस्तुत अभंगातून महाराज मनाचे आभार व्यक्त करतात. मन हा घटक सगळ्यांजवळ आहे. गरीब असो, श्रीमंत असो, पैशावाला असो, अडाणी असो, शिकलेला असो, प्रत्येकाजवळ मन आहे. आज तुकोबाराय मनाचे आभार व्यक्त करतात. काय केलं या मनाने? तर मनाचं महत्व महाराज तीन प्रकारे स्पष्ट करतात त्या अभंगातून. मन हे प्रत्येक टायमाला आपल्या सोबत राहतं. मन जे आहे ते प्रत्येक टायमाला आपल्या सोबत राहतं. शरीर प्रत्येक टायमाला आपल्या सोबत राहत नाही. मन हे प्रत्येक टायमाला आपल्याला सोबत राहतं. सत्ता असेल, संपत्ती असेल, गाडी असेल, बंगला असेल, ह्या गोष्टी काही मर्यादेपुरते आपल्या सोबत राहतात. पुन्हा त्यांचा आपला वियोग होतो किंवा आपण त्यांना सोडते किंवा ते आपल्याला सोडून देतात. परंतु मन हे याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात आपल्या सोबत राहतात. शरीर बदलत राहतात प्रत्येक जन्मात, मन मात्र तेच राहतं. माऊली म्हणतात देवी मनष्ठाया इंद्रिया ते धनंजया देह राजूने देहापासून गेला. माऊली म्हणतात वाहणारा वारा ज्याप्रमाणे फुलातला सुगंध घेऊन जातो त्याप्रमाणे हा जीवात्मा ज्या वेळेस शरीर सोडून ज्या वेळेस शरीरातून बाहेर पडतो त्यावेळेस मनासह 6 इंद्रिय घेऊन तो बाहेर पडतो. आणि म्हणून प्रत्येक जन्मात मन तेच राहतं, शरीर मात्र बदलत राहतात. म्हणून तुकोबाराय मनाला महत्व देतात. विठ्ठल विठ्ठल दुसरं कारण मनाला महत्व देण्याचं दुसरं कारण तुकोबाराय सांगतात की या जगामध्ये सुखी कोण आहे? या जगामध्ये सुखी कोण आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर या जगामध्ये ज्याचं मन प्रसन्न आहे तो सुखी आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे असं, ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे नाही असं नाही. परंतु तो पैशामुळे नाही. पैशावाले सुखी असतात असं नाही, परंतु सुखी जरी असले तरी ते पैशामुळे मात्र नक्की नाही. पैसा काय करतो? पैसा आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, आता चपला घ्यायच्यात पैसे लागतात, कपडे घ्यायचे पैसा लागतो. परंतु सुख जर घ्यायचं म्हटलं तर सुख घ्यायचं म्हटलं तर पैशाने विकत घेता येईल का? नाही घेता येईल. त्यामुळे तुकोबाराय पैशाला महत्व नाही देत, तेवढं मनाला महत्व देतात. विठ्ठल विठ्ठल तिसरं महत्वाचं कारण म्हणजे परमार्थ कशाला म्हणावं. आपण परमार्थ करायला आलोय नाही तर परमार्थ कशाला म्हणावा असं जर कोणी प्रश्न विचारला तर मन सुधारवण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. परमार्थामध्ये देव मिळवायचा नसतो, देव मिळत नसतो. परमार्थ हे मन सुधारवण्याचं साधन आहे. परमार्थामध्ये देव मिळवायचा नसतो म्हणजे देव अगोदरच प्राप्त आहे. जो प्राप्त आहे त्याची प्राप्ती करून घेण्यात काय अर्थ आहे? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकोबाराय म्हणतात अहंकार साईडला केला ना तर तो देवाची प्राप्ती तिथंच आहे. अहंकार आपण सोडून दिला की देवाची प्राप्ती आपल्याला होत नाही. म्हणून
आणि परमार्थाचाही काय संबंध आहे? मनाचा आणि परमार्थाचा संबंध आहे. आणि म्हणून परमार्थ कशा करता करावा? तर मन सुधारवण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे मन हे सतत आपल्या सोबत राहतं. म्हणून तो तुकोबाराय मनाला महत्व देतात. आणि जगात सुखी कोण आहे? जगामध्ये सुखी तो आहे की ज्याचं मन प्रसन्न आहे. आणि म्हणून मन सुख दुःखालाही कारण आहे. सुख दुःखाला कारण नाही तर शास्त्रामध्ये सांगितले की बंधाला आणि मोक्षाला कारण सुद्धा मनच आहे. मने मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मने मना उतरी भवसिंधु. सिंधू मन करी बंधू 84चा. तुकोबाराय म्हणतात हे मन तुम्हाला भवसागर तरुणही पलीकडे आणि हे मन तुम्हाला 84चा फेराही भोगायला लागेल. बाबा तर असं सांगतात की या जन्मात आपण मुक्तही होऊ शकतो आणि या जन्मातून आपण करोड जन्म पुरल इतके करोड शरीर पुरतील एवढी शरीरही प्राप्त करू शकतो या मनुष्य देहाच्या जन्मात. आणि म्हणून मने व मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. कशा प्रकारे मन कशा प्रकारे बांधतं बंधाला आणि मोक्षाला कारण कशा प्रकारे? काय का विठ्ठल विठ्ठल. बंधतेला आणि मुक्ततेला मन कसं कारण आहे ते ऐका. माऊली म्हणतात जैसी शुकाचे अंग भारे नडिका भोगी नली येणे मोहरे तरी त्याने उडावे परी न पुरे मनशंका. वायांची मानवी आठवे ही आवडे पिटांग तू नळी भर धरुणी टाके. म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेच्या पडे पुढा की मोकळ्या पायाचा चवडा गोव्या दिके. माऊली म्हणतात तो पोपट वास्तविक मुक्तच आहे. वास्तविक तो मुक्तच आहे परंतु त्याच्या मनात संकल्प असा करतो की बाबा मी बांधले गेले. म्हणे बांधला मी पुढा. तो मनात असा संकल्प करतो की मी बांधले गेले आणि त्याला तोडून जरी नेला अर्ध तरी तो त्या नळीला सोडत नाही. अशा प्रकारे मनाचा संकल्प विपरीत झाला की ते मन बद्धतेला कारण होऊ शकतं. कसं काय बद्धतेला कारण होऊ शकतं? तर देहासंबंधी आपण मी देह आहे देह संबंधी माझे आहे असा संकल्प केला की ते मन आपल्याला बंधनात काढू शकतं. आणि त्याच मनाने जर योग्य संकल्प केला तर मात्र जीवाचं कल्याण होतं. जे नानावे ते पाहावे ते चित्तवरील आत्मा येते तरी कवन आठवी ते आते गेले की आहे परिसरिताचे निरोगे सिंधू जळा मिळाले भोगे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहावे ती ना ते समुद्राचे ओले ठेले ते मी चित्ताचे चैतन्य झाले जे यातायात निमाले घाणाने दिले. आणि म्हणून मन हे बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराज तुम्हाला उत्तम प्रकारे संसार करायचा आहे. बाबांनी सकाळी सांगितलं जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही घरी जाऊन संसार करू शकता नाही तर हेही फळ प्राप्त होणार नाही आणि तेही प्राप्त होणार नाही. ऐका तुम्हाला उत्तम प्रकारे संसार करायचा असेल किंवा उत्तम प्रकारे परमार्थ जरी करायचा असेल तरी तुम्हाला दोन्ही गोष्टीत मनाचं साह्य मात्र घ्यावंच लागेल. मनाचं साह्य असलं तर माणूस उत्तम प्रकारे संसारही करू शकतो आणि परमार्थही करू शकतो. आता परमार्थात तर मन हवंच. परमार्थ सुधरवण्याकरताच मन सुधरवण्याकरताच परमार्थ आहे. परंतु संसाराचं काय संसारात सुद्धा मन आवश्यक आहे. आता गवळणी आता कृष्णाने भगवान श्रीकृष्णाने जेव्हा कोकणामध्ये अवतार घेतला तेव्हा असं काही रूप धारण केलं
की त्या गोपिकांचं चित्त वेधून घेतलं महाराज. असे जे गवळण नेमकेच कृष्णाला बघून आले होते आणि गवळणी संसारी होत्या, नेमकीच कृष्णाला बघून आली आणि तिचं मन मात्र तिथंच, चित्त तिथंच हारून आली होती कृष्णाजवळ. आणि आल्यानंतर तिची पोर रडायला लागली, पोरगी रडायला लागली तेव्हा सासूने सांगितलं, सासूने तिला आवाज दिला, अगं त्या हारणीला घे इकडं. त्या पोरीचं नाव होतं हारणी. त्या हारणीला घे आणि ती तुपाची भरणी शिंक्यावर ठेव. परंतु ती चित्त विसरून आली असल्याने त्या भरणीला म्हणजे त्या तुपाच्या भरणीला तिने काखेत घेतलं आणि त्या पोरीला नेऊन शिंक्यावर ठेवलं. म्हणजे चित्त जर नसेल तर माणूस काय करू शकतो. म्हणजे संसारात हे चित्त आवश्यक आहे. गवळणी संसारीच होत्या ना, संसारात हे चित्त आवश्यक आहे. आणि मग संसार उत्तम प्रकारे करायचा आहे, परमार्थ उत्तम प्रकारे करायचा आहे म्हणजे मनाचं सहाय्य आवश्यक आहे. मनाचं सहाय्य आवश्यक आहे म्हटल्यावरती मन तर ताब्यात पाहिजे. मग त्या मनाला घेऊन आपण संसाराच्या वाटेला लावू शकतो किंवा परमार्थाच्या वाटेला लावू शकतो. पण ते मन साधे गाव, ते मन ताब्यात येतं. अहो ज्या अर्जुनाने, ऐका बरं का मागचे, ज्या अर्जुनाने भगवान शंकराला युद्धामध्ये हरवलं. एकला अर्जुन पर्या अक्षोहिण्या, एकला अर्जुनाने 11 अक्षोहिणी नपुरीची काही माऊली म्हणतात. एकटा अर्जुन त्या 11 अक्षोहिणी सवण्याला पुरला नाही. म्हणजे असा असणारा अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय चंचल मी मला कृष्ण. बरं अर्जुन म्हटला याच्यात काय, अर्जुन म्हटला अर्जुनापर्यंत ठीक आहे, परंतु देवाने शिक्का मारला चंचल मी मला कृष्ण असंशय, नो डाऊट. चित्त चंचल आहे, मन चंचल आहे ना, असंशय, संशयच नाही. परंतु अशा प्रकारचं चंचल असणारं मन जर आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख जर नष्ट करून आपल्याला जर आनंदाची प्राप्ती करून देत असेल तर महाराज कोणी कृतज्ञ मनुष्य त्या मनाचा आभार व्यक्त केल्याशिवाय राहणार. अवमान चंचल आहे महाराज, की परमार्थाच्या वाटेला लागत नाही, त्याला न्यावं लागतं. आणि असं जर मन आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करून आपल्याला परमानंदाची प्राप्ती करून देत असेल तर कोणीही कृतज्ञ मनुष्य, कृतज्ञ म्हणजे एखाद्याने आपल्यावर उपकार केले तर त्या उपकाराची त्याला जाणीव असते अशा प्रकारे, आणि तो परतफेडीच्या मार्गावर असतो. अशा प्रकारे कृतज्ञ मनुष्य कोणीही त्या मानाचे आभार व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारा या प्रथम चरणात मानाचे आभार
केले म्हणे पंथे येणे निघाले. तुकोबराय म्हणतात या मनाचे माझ्यावर अत्यंत उपकार आहे. मी त्याचा अत्यंत ऋणी आहे. का बरं? येणे पंथे निघाले. तुकोबराय म्हणतात माझं मन येणे पंथे निघाले, या वाटेने निघाले. कोणत्या वाटेने? पंथ म्हणजे रस्ता. एखाद्या ठिकाणाला एखाद्या गावाला नेऊन जो पोहोचवतो, जाण्याचं साधन म्हणजे रस्ता. आणि अशा प्रकारे तुकोबरायांच्या मनाला, तुकोबरायांचं जे मन आहे ते या पंथाने निघालेलं आहे. आता मन कोणत्या पंथाने निघालेलं आहे? आता कोणाचं मन कुठं कुठं धावतंय आपण याचा विचार करू. विठ्ठल आता काय महाराज, तरुणपणामध्ये जबाबदाऱ्या असतात, भरपूर कामं असतात. त्यामुळे लोक म्हणतात की बाबा आम्हालाही भरपूर नाम घ्यावं वाटतं, आम्हालाही जप करावं वाटतं, परंतु जबाबदाऱ्या आहेत, काम आहेत. बरं ठीक आहे, तरुणपणा ठीक आहे. रिटायर झाल्यावर काय काम राहतं त्यांना? रिटायर झाल्यावर तर काय काम नाही राहत ना. मग तेव्हा वेळच वेळ असतो. तेव्हा वाटतं का तुम्हाला की लोक भगवंताचं नाव घेत असतील? नाही घेत. का नाही घेत? त्यांचं मनच त्याच्या मनातच त्याचे विचार येत नाही. त्यांचं मन त्या मार्गाला धावण्याकरता तयारच होत नाही. तुकोबरायांचं मन मात्र त्या मार्गाला धावलेलं आहे. आणि म्हणून बाबा म्हणतात की जगात भाग्यवान तोच आहे की ज्याचं मन परमार्थामध्ये रंगतं, परमार्थामध्ये येतं. तेही महत्वाचं नाही. परमार्थामध्ये येतं म्हणजे शरीर येतं, मन येतं का? मन नाही येत. मन रंगलं पाहिजे, परमार्थामध्ये मन रंगलं पाहिजे. आणि ज्याचं मन परमार्थामध्ये रंगलंय तो जगामध्ये सगळ्यात भाग्यवान आहे. धन्य जगी तोचे एक हरी रंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आणि म्हणून जगात भाग्यवान कोण आहे? तर ज्याचं मन परमार्थामध्ये रंगलेलं आहे. मग ज्याचं मन परमार्थामध्ये रंगले, मग तो त्याला खायला भेटलं काय, नाही भेटलं काय, त्याला कपडे असले काय, नाही असले काय, किंवा तो श्रीमंत असला काय, नसला काय. महाराज किती दिवसाचं होय? एकदा शरीर गेलं म्हणजे सगळं इथंच राहणार आहे ना. रावणाने एवढी आलाप संपत्ती कमवली, काय गेलं सोबत? हो सांगत कवली गेली. संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही. अहो एसीच्या गाडीत बसलेले असतात. आता श्रीमंत माणसे एसीच्या गाडीत बसलेले असतात, परंतु ज्यावेळेस शरीर सोडावं लागतं, देह ज्यावेळेस सोडतो, बरं देह काय जाताना सांगतो का आपण? बरं देहाचं जाऊ द्या. आता तुमच्या डोक्यावरचा एखादा जरी पांढरा केस झाला, तुम्हाला विचारून झाला का होतो? तुम्हाला विचारलं का त्याने? तरी आपण म्हणतोच ना माझे केस पांढरे झाले. बेटे बघा म्हणतोच ना आपण माझे केस पांढरे झाले. विचारलं का त्याने? पण तरी आपण म्हणतोच ना. हा किती दिवसाचा होय? नाही जात. स्वतः जाताना काहीही न्यावं लागत नाही. जाताना काय नाही जातो तर आपण जे
नाव केले ते सोबत जातं आपल्या विठ्ठल विठ्ठल तुकोबारायचं मन हे परमार्थाच्या वाटेने धावत होतं. आपलं मन पार्सल आणण्याकडे धावते. आले आपण परमार्थ करण्याकरता जास्त बोलायचं नाही विषयावर, कारण मीच मागवतो. म्हणून या मार्गाकडे, परमार्थाच्या मार्गाकडे तुकोबारायचं मन धावते आणि म्हणून तुकोबाराय मनाचे आभार व्यक्त करतात. बरं, तुकोबाराय म्हणतात येणे पंथी निघाले, या मार्गाने निघाले. पण कोणता मार्ग? तो मार्ग जातो कुठे? अभंगाच्या दुसऱ्या जागा. देवराया प्रतापे. तुकोबारायाच्या मनाने जो रस्ता धरलाय, तुकोबारायाच्या मनाने जो रस्ता धरलाय, तो रस्ता अभयाच्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो. म्हणजेच त्या रस्त्याने अभयाच्या ठिकाणी जाता येतं. अभय, लक्ष द्या बरं का, अभय, अभय म्हणजे काय? अभयाच्या ठिकाणी तुकोबारायाचं मन राहते. म्हणजे अभय म्हणजे काय? अभय म्हणजे भयाचा अभाव. ज्या ठिकाणी भीती नाही, ज्या ठिकाणी भीती नाही, असं कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी भीती नाही? जगामध्ये दोनच ठिकाण आहेत. एक म्हणजे भीतीने युक्त असं ठिकाण आणि दुसरं भीती रहित असं ठिकाण. आणि भीतीयुक्त असं ठिकाण, पहिल्यांदा भीतीयुक्त ठिकाण कोणतं आहे त्याचा आपण विचार करू. भीतीयुक्त ठिकाण म्हणजे जिथं आपण राहतो, ते म्हणजे संसार. आता बाकीची कशाची भीती नसली तरी मृत्यूची सगळ्यांना भीती आहे, मरणाची सगळ्यांनाच भीती आहे. किती टरटर करणारा असला तरी काळ ज्या वेळेस समोर उभा राहतो, काळाचं जाऊ द्या, बाबा समोर उभा राहिल्यावर भीती वाटते, काळ लांबच आहे. तर किती टरटर करणारा असला तर काळ समोर उभा राहतो तेव्हा सिदंती ममगात्राणी पंच परिशिष्यती विपतुष्ट शरीरे रोमान श्रेष्ठ जायते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची भीती मुख्य म्हणजे मरणाची भीती. बाकी कोणाला चोराची भीती असेल, कोणाला सापाची भीती असेल, वाघाची भीती असेल, भरपूर भीती आहे. परंतु मरणाची सगळ्यांना भीती. परंतु असं एक ठिकाण आहे की जिथं महाराज भीतीच नाही, भीती नाही, भीती नाही, भीती हा शब्द सुद्धा नाही. असं कोणतं ठिकाण? बरं, भीती नाही तर का भीती नाही तिथं? तर बरं, भीती कुठं असते? भीती कुठं असते याचा विचार करू. तर भीती जिथं द्वैत असतं, विचार सागत गेला असेल तुम्हाला, जिथं द्वैत असतं, जिथं भेद असतो तिथं भीती असते. आणि तुझे जवळ जवळ घडे तव तव संसार मय जोडे. भीती कुठं असते की बाबा जिथं द्वैत आहे. द्वैत आहे म्हणजे आता आई बाप असले तर त्यांना मुलाची भीती, मुलगा एवढा निघाला तर त्याला आई बापाची भीती, आई बाप घाबरतात ना. म्हणून जिथं भेद आहे, जिथं द्वैत आहे तिथं भीती आहे. हे झालं भीतीयुक्त ठिकाण. आणि भीती रहित असं एक ठिकाण आहे. भीती रहित असं एक ठिकाण आहे की बाबा तिथं भीती नाही. असं कोणतं ठिकाण आहे जिथं भीती नाही?
असं एक ठिकाण आहे की महाराज जिथं भीती नाही. दोन ठिकाणं सांगितले, एक म्हणजे भीतीयुक्त आणि भीतीरहित. संसारामध्ये भीती आहे, परंतु संसार सोडला तर मग असं एक ठिकाण आहे की जिथं बाबा भीती हा शब्द सुद्धा नाही. पण ते ठिकाण असं आहे की बाबा त्या ठिकाणाला जो जातो, त्या ठिकाणापर्यंत जो पोहोचतो, त्यालाही कुठली भीती राहत नाही, त्यालाही कुठलं दुःख राहत नाही, त्यालाही चिंता राहत नाही आणि त्यालाही कसली कमी राहत नाही. असं असणारं ते ठिकाण म्हणजेच परिपूर्ण सच्चिदानंद रूप आणि अखंड असणारं जे ठिकाण, त्या ठिकाणाला जो पोचतो त्यालाही मग कसली भीती राहत नाही, कसली चिंता राहत नाही, कसलं दुःख राहत नाही, कारण तो त्या ठिकाणावरून वेगळा राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचं ते ठिकाण आहे. असं कोणतं ठिकाण आहे? कोणत्या देशात हे ठिकाण? चीनमध्ये, पाकिस्तानमध्ये, अहो विकसित असे देश आहेत ते, तिथं असे ठिकाण. अहो उलट ही जी देश आहेत, विकसित देश आहेत, ही तर फार भीतीची ठिकाण आहे. कारण या देशांनी असे शोध लावलेत की बाबा एका क्षणात सगळं नष्ट होईल, असे शोध या देशाने लावले. परंतु एक ठिकाण असं आहे की बाबा तिथं कोणती भीती नाही. असं कोणतं ठिकाण आहे? तर ते ठिकाण आहे की हे संपूर्ण जगत, हा संपूर्ण संसार, त्या संपूर्ण संसारच त्याच्यावर आध्यस्थ आहे, संपूर्ण संसार त्याच्यावर आहे. असं कोणतं ठिकाण आहे? स्पष्ट सांगायचं झालं म्हणजे परमात्मा, पांडुरंग असा तो ठिकाण आहे. त्याच्यावर हे संपूर्ण एकमेकांशी व्यवस्थित जगत आहे. त्याच्या एका अंशावर हे संपूर्ण जगत आहे. भरला घनदाट हरी ज्ञानदेवा पाठ हरिराव वैकुंठ भरला घनदाट हरी दिसते. या अभंगात त्याला हरी असं म्हटलेलं आहे. परमात्मा असं ते ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? नतत भास हे ते सूर्य गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यक्तो योगीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रह्य. हा अशा प्रकारे भीतीरहित ते ठिकाण आहे. विठ्ठल अशा प्रकारे भीतीरहित ठिकाण आहे. ठीक आहे बाबा, मग त्या भीतीरहित ठिकाणी जाण्याचं साधन काय आहे? भीतीरहित ठिकाणी आता एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय आपल्याला, आता पंढरपूरला जायचं. पंढरपूरला जायचं म्हटल्यावर कोणत्या तरी साधनाने जावं लागेल ना, कोणत्या तरी साधनाने जावं लागेल. मग बाबा कोणी पायी जातो, कोणी एसटीने जातो, ज्याचा जसा अधिकार असेल तसा. कोणी विमानाने जातो, कोणी ट्रॅव्हल्सने जातो, कोणी सायकलने जातो. ज्याचा जसा अधिकार असेल त्या साधनाने तो जातो. परंतु तुकोबारांनी या तिसऱ्या चरणामध्ये अत्यंत या परमात्म्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरता अत्यंत सोपं साधन सांगितलंय. त्या अभंगाच्या तिसऱ्या
ठिकाणी तुम्हाला जायचंय ना, मग तुम्ही या साधनाचा अवलंब करा. कोणत्या साधनाचा? अवघे सांग कीर्तने, साधनांचा न लगे पांग. बाकीच्या साधनांचा तुकोबारा म्हणतात तुम्ही आश्रय नका करू. आता बाकीची परमात्म्याकडे नेणारे कोणते कोणते साधन आहेत? आता ज्ञान आहे, परत भक्ती आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग मार्ग आहे. परंतु योग मार्गाने आपण जर परमात्म्याकडे गेलो तर मग योग मार्गाने गेलो वांचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्ट जित आहे. वांचुनी योगाच्या बळाने अधिक काय मिळतं असं नाही. काय भेटतात? कष्टच भेटतात. आणि म्हणून कीर्तन हे साधना जे आहे ते बाकीच्या साधनांचं पंगिस्त नाही. पंगिस्त नाही म्हणजे कीर्तन साधनाने आपल्याला डायरेक्ट देवापर्यंत पोहोचता येतं. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर दुसऱ्या वर्षाला विचारसागर मध्ये गेले. आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पहिला मलविक्षेप घालवावा लागतो, चित्तशुद्धी करावी लागते. म्हणजे देवाकडे पोहोचायचं नंतर पहिला चित्तशुद्धी करा, मलविक्षेप घालवा आणि नंतर मग कुठेतरी आवडत दशा करता तुम्ही तत्पर राहा. एवढा शांतपणा कोणी करायला सांगितलं? त्यापेक्षा कीर्तन या साधनाचा अवलंब करा. कीर्तन या साधनाचा अवलंब करा आणि कीर्तन हे साधन देवालाही आवडतं. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे. हरिकथेची आवडी देवा, कीर्तन हे सांगत साधन. याकरता तुकोबारायांनी सांगितलं की हरिकथा देवाला आवडते, त्याची कथा जर आपण गायली तर देवाला आवडते. आणि म्हणून तो हरिकथा करणारा देवापर्यंत पोहोचतो असं नाही, देव त्याच्याकडे येतो आणि त्याची सेवा करतो. म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागी गाणी तसे करीतो सेवा दासांची. तो दासांची सेवा करतो म्हणजे दासालाही तिथपर्यंत जायची गरज नाही. दासालाही तिथपर्यंत जायची गरज नाही. अशा प्रकारे कीर्तन हे साधन तुकोबारायांनी तिसऱ्या चरणात सुलभ आहे अशा प्रकारे कीर्तन हे साधन सांगितलं आहे. आता ज्याचा देवानेच अंगीकार केला म्हणजे ज्या भक्ताचा देवाने अंगीकार केलाय त्याला कोणते प्रतिबंध अडकणार आहे? कारण मोक्षापर्यंत जायचं म्हटलं तर भरपूर प्रतिबंध आहे. काम क्रोधांचे विलग उठावती अनेक शून्यसी अंग झंजवावे, भरपूर प्रतिबंध आहेत महाराज. परंतु ज्याचा देवाने आश्रय केलाय त्याच्यापर्यंत पोहोचायचे म्हटल्यावर भरपूर मध्ये प्रतिबंध आहेत. परंतु त्याने ज्याचा अंगीकार केलाय त्याला कोणती गोष्ट आवड आहे? आता मला एक सांगा, भगवान शंकराच्या मंदिरात जायचंय तर पहिला दर्शन कोणाचं घ्यावं लागतं? नंदीचं म्हणजे बैलाचं. म्हणजे भगवान शंकराचं नंतर पहिला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. आता मला एक सांगा, बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठा म्हणजे सजीव जेवढे प्राणी आहेत त्या सजीव प्राण्यामध्ये बाकीचे सगळे प्राणी साईडला करून सजीव प्राणी म्हणजे मनुष्याला महत्व जास्त दिलेलं आहे. आणि त्या मनुष्याने पहिला नंदीचं दर्शन घ्यायचं आणि मग भगवान शंकराकडे जायचं. का? अहो त्या भावाने अंगीकार केलाय, त्याचा नंदीचा अंगीकार केलाय ना त्याने. आता आपण माऊलीच्या सोहळ्यात पाहतो, माऊलीच्या सोहळ्यात पहिला घोड्याचं दर्शन घेतात. माऊलीचं त्या घोड्याची चमडी निघून गेली तरी त्याचं दर्शन घेतात. म्हणजे त्या माऊलीने अंगीकार केला ना, त्याचा माऊलीने अंगीकार केला. आणि म्हणून भगवंताने ज्याचा अंगीकार केलाय त्याला मग कोणते प्रतिबंध येत नाही. आणि भगवान म्हणजे अगर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तव्य शक्ती ही संपन्न आहे. त्याची सत्ता थोडी कोण कधी कोलम. अशा प्रकारे तुकोबारा म्हणतात ज्या भक्ताचा देवाने अंगीकार केलाय त्याला कशाची कमी आहे? आणि त्याची सत्ता मोठी आहे. त्याने ठरवलं तर संकल्पामध्ये सृष्टी निर्माणही करू शकतो आणि एका संकल्पात पुनष्टही करू शकतो. अशा प्रकारे त्याची सत्ता आहे. आणि म्हणून जो भक्त अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताचं अखंड प्रेमाने भजन करतो, त्याला देव सुखाने त्याच्यापर्यंत नेतो. माझा पिले म्हणे पंथे येणे निघाले अभयाचे. अशा प्रकारे
बाबांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एवढंच सांगत की तुकोबारायांचं मन ज्याप्रमाणे तुकोबारायांचं मन ते मन ज्याप्रमाणे तुकोबारायला परमार्थाच्या वाटेला नेत होता त्याप्रमाणे सद्बुद्धी देव आपल्याही मन परमार्थाकडे धावो. कारण परमार्थ करण्याकरताच आलेलो आपण. त्याप्रमाणे आपल्याही मनाने अशी कृपा करावी आणि आपल्याला सद्बुद्धी द्यावी आणि भगवंताकडे नेण्याचा त्या मनाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर